एक मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये युवा उद्योजकांसोबतच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक प्रश्नांची मिश्किल उत्तरं दिली आहे। तुम्हाला कोणती खुर्ची जास्त कम्फर्टेबल वाटते यावर त्यांनी जी मिळेल तिला कम्फर्टेबल बनवून घ्या असं उत्तर दिलं। तर नाशिकमधल्या पालकमंत्री पदाच्या वादावरही त्यांनी उत्तर दिलंय आणि पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मेरा एक प्रश्न है जो देवेंद्र जी के साथ मेरा एक सिलसिला है, वहीं से शुरू करते हैं। सर, कुर्सी कंफर्टेबल है? बिल्कुल कंफर्टेबल है और मैं वापस वही जवाब दूंगा, जो कुर्सी मिलती है उसको कंफर्टेबल बना लीजिए। तो मेरा एक फॉलो अप क्वेश्चन भी होता है कि पिछली बार जब हम बैठे थे, तो पिछली बार जब हम मिले थे तो आप एक कुर्सी पर बैठे थे, अब जब हम मिले हैं तो आप दूसरी कुर्सी पर बैठे हैं। दोनों में से कौन सा कंफर्टेबल? उस समय वो कंफर्टेबल थे, अभी ये कंफर्टेबल। There's just one more karan that I feel Nashik is lagging behind, that it does not have a guardian minister, a palak mantri. So will you please kindly put your hand up and volunteer to say I will be Nashik's palak mantri or guardian minister? Agree, disagree? अरे उधर से कोई सपोर्ट ही नहीं है। बहुत जल्दी नासिक को हम गार्डियन मिनिस्टर देंगे, लेकिन जब तक गार्डियन मिनिस्टर नहीं होता है उसका चार्ज सीएम के पास होता है। तर दुसरीकडे रायगडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय। यावर शिवसेना नेते भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं। इथं एकच शेठ भरत शेठ असं सूचक विधान गोगावलेंनी केलं। मतदारसंघात संघर्ष होणार नाही, मागच्या वेळेला आमच्या विरोधात सर्व एकत्र होते, त्यावेळी संघर्षाला आम्ही सामोरे गेलो असंही ते म्हणाले। याला आम्ही संघर्ष नाही म्हणत, काय आता वेळेला पण आमच्या विरोधात ते सगळेच उठले होते ना, त्या संघर्षाला आम्ही सामोरे गेलो। आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी पण इथं एकच शेठ भरत शेठ। दरम्यान माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही असं गोरे म्हणाले। मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात असा घणाघात ग्रामविकास मंत्री गोरेंनी केलाय। पण जनता आणि माता भगिनी माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं। मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागू नये। साबस टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही, पण आता साबस टप्प्यात आले, थोडी वाट बघा असा इशाराही त्यांनी दिला। आता गोरेंचा हा इशारा नेमका कोणासाठी याची चर्चा रंगली आहे। किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते हैं उसे छोड़ते नहीं। आपला खंडा क्लियर। आणि दुसरा एक विषय झाला, सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही। आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। किती थांबायचा प्रयत्न करा, किती भावल्या बांधा, पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहे, तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही।